आता पाणी परत खाऊ होण्याला म्हणून लवकर खाऊ म्हणजे सगळ्यांना जाम बेकार परिस्थिती, पाणी चढत चाललंय. आम्ही आता बांधकाम करून बघतो काय होतंय का, कारण पाणी सगळीकडून झालंय. आता चान्सच नाही बाहेर जायला, नाला करून पण फायदा नाही. आणि तिकडनं पण सगळा बुडलाय. आमच्या पप्पांना बांधकामाचं काम चालू आहे. दोन पायऱ्या बुडल्या, एकच पायरी झाली. बांधकाम करून घेतो. आमचे पप्पा रेती घेऊन येतात. हे काय विटांचा बांधकाम चालू केलंय आम्ही, कारण पाणी चढल घरात. आता पाणी इकडे येतंय, दिसतंय आता. बघा बांधकाम करायसाठी सगळा बिचारी खाऊ घेऊन आलंय. कालपासून कंटिन्यू पाणी होता. घरात येईल म्हणून सध्या आम्ही बांधकाम चालू केलंय. मम्मीला तुम्ही आमची गाईस, तुम्ही हल्लीची परिस्थिती बघू शकता. गाईस, इथं बघा तुम्ही, आमच्या घराच्या समोर एकदम पाणी 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 झालंय. खूप जास्त, थोडंसंच राहिलंय. हे बघा, चला पाठून तर जाम लेवल झाली, जाम अतिशय जास्त जाम. हे बाबा लयच झालंय. हे आमच्यासाठी खूप रिस्क आहे. अण्णा हाय करा, हाय कर, हाय. पाणी, फुल पाणी. या भीमच्या लेवलला तरी झालाय. म्हणजे आता आमचं गाव बुडणार, घर बुडणार. नाही जयदासांना, हे आमचे पप्पा इथं आमचं घर वाचवण्याचा प्रयत्न. गाईत सगळ्यात विषारी स्नेक. येलो टी शर्ट बाजू मस्त बघा. झूम आहे बघ मम्मीच्या याच्यात. थँक्यू. माझ्यात पण आहे. असू दे, हा असू दे. आईच आता तो साप भेटलाय म्हणजे या पाण्यात पण त्याचे बारकीचे पिल्लू असतील, बाकीचे मग त्याच्या भाऊच बहिणीच असतील का नाही. आणि तो एवढा विषारी साप गाईज याच्यात फिरतय. आणि ही लोक मला पाठवत. आणि आता आला पप्पा, तो तिथे तुम्ही टाकलेला तो. काय बोलत थांबायला मी विसरलो. एवढा पाऊस शपथ तुम्हाला सांगते, म्हणून मला मोदी आवडत नाही. काय परिस्थिती येईल जर तो सापाचे पिल्लू बाकी असं फिरत दे, एखादा चावला तर काय होईल. पाणी करायला लागली सांगता. तुमचा गाव पुरला. ते आम्ही वाचायला बघतोय. सगळा लोक केला तर असं नाही काही फ्लाय आलं बघ पाहून. अटल सिद्ध तो तास काय लांब नाही, जेव्हा मला ती रील बनवायची आहे. हे जगन्नाथ प्रेमानंद, ये क्या हुआ, घर में पानी आ गया. हे आम्हाला करायलाच लागेल काय, कारण की आज आम्ही बुडणार. वाचवा देते. गाई साप पेटलाय.
कोणतरी विषारी साप कोणतरी नाही साप भेटला पिल्लू आहे रशी. लोकांना फक्त व्हिडिओ लोक अजून काही करत नाही. तो बघ बघा बाई, तो बघ भाई म्हणजे तो पाण्या नसल ना, आपण निडता पावलटन सारखी. मी नाही येणार आता. अगं जाशील खावाला बरोबर. आणला गाईज गो बघा, माझ्या मम्मीने सांगलाय सोना घाल. साप पकडायला आला बघ. व्हिडिओ नको व्हिडिओ. माझे पप्पा गाणी तुझ्या कानपणा म्हणली पाहिजे, कानपणा म्हणजे दहा वेळा तो सांगायला लागते तुला. आमची कुत्री जाम त्रासदायक आहे. तुम्हाला मी आमची आतील सिच्युएशन दाखवली ना तर बाई तुम्ही घाबराल. बघा ते आमचा अर्धेडावर कमी केले, गादी एक वरती नेली. आता सगळ्यात कठीण गोष्ट जी आहे आमच्या आयुष्यातली, आम्हाला हा बेड रिकामं करायचे गाईज. कारण की जसं पाण्याने आम्हाला आमची अवकात दाखवले ना, का आम्ही आमच्या टेरेसवरनं बॅक फ्लिप मारून डाईव्ह मारू शकतो, एवढ्या हाईटला पाणी भरलं आमच्या तिथं. आणि जसा रानचे डॅम एकदम घाण ही परिस्थिती आहे गाईज. सकाळपासून उठल्यापासून आम्ही हिंडतो येड्यांचं निघ. तरी गाईज मी रेनकोट बिनकोट घालून अख्खा घरातला राशन आणून दिला गाईज. पण त्या राशनाने पण अवकात दाखवली, कारण की सिलेंडर संपला गाईज. मग आता मला जायचं आमच्या काकाकडे. चौघं पण एवढ्या पाण्यातनं चालत चालत जाऊ, खूप जास्त पाणी. बोल ना, थांब बोल ना, पहिले घरातलं सामान वरती कर, नाही तर आपण घरात बाहू ना आहो सगळी पाणी आला तर. एवढा राहिलाय अंतर. आमचे पप्पा बांधकाम करतात तिथं वाचण्यासाठी. वाचलो तर देवाची खूप खूप आम्ही आभार मानू देवाचे गाईज. बाय गाईज, बाय. शिफ्टिंग करतो गाईज, बाय. सुधारणार विश्वकर कधीच नाही सुधारणार. पुढची तयारी नव्हता. विश्वीकरणे कधीच नाही सुधारणार बाई. गाईज वी आर एक्सप्लोरिंग. वी हॅव टू एक्सप्लोर सो मच. हो र य काय तर, ओ बाबा पिशवी होती. चारो तरफ पाडी 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 पाडी. चला उई, इथून पुढे जाऊ द्या बाई मला. बाजूला शेतात साप आहेत, जाम आहे. आता जस्ट ठिकाणी ते नागावर दगड मारला, तो जरा बाजूशी गेलाय. पण पावसाने गाड पडले आमची. बघा करंट परिस्थिती बघा गाईस, जाम फ्लोने पाणी भरतंय गाईस. वेशवीचा मेन रोड, गावात पाणी शिरतंय. ग्राउंड बुडला, एक लेवल झाली. तिला बोलव ना, ते याला आवाज दे. तिकडं पण भरलाय पाणी. जागा आहे ना गाईस. पाणी पाणी पाणी. ए बाबा, कसा वाटतंय तुला? कसा वाटतंय? जा ना इमॅजिन. का मी बसू का पाठी? दोघी चल. छत्री घे, छत्री घे, छत्री घे. चल चल. मॅजिका या 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 मॅजिका. दादा भेटलाय. बायको कुठे आहे तुझी? लग्न झाल्यापासून एकदा पण बायकोच्या सोबत नाही दिसला आम्हाला. मला बघा नको रस्ता बुरलं. रस्ता बुरलं ही कार नाही. मी नाही बोललो, मला सांगितलं. आमची परिस्थिती बघूया ना, खुश होशील. आम्ही बुडलो या. चल मग मा, चल ना मग म्याला.
कोणाला कोण अरे थँक्स आमचा संपला आमचा घरच बुडला आमच्या गाड्या यो बालू आहे बाबा ए हे जगन्नाथ प्रेमानंदी ये क्या हुआ पलंग में पानी आ गया गमछा भी खुल गया तुमच्या कुकीला वॉटर पार्क मध्ये आण ना आम्ही गड नको तिची फाटेल वर्षी उरी मारा लागण्याची Oh my god, guys, खूप पाणी यश दी ब्लॉगर आता चला कसा selfie बोलल घेऊ. आता तो कसा बोलल गाईस पाणी वरला इशी जावा मी कमी स्नॅप टाकलं ना बाबा दादा ब्लॉग चालू कर परिस्थिती दाखव बिक्री लागते मला गाईस फुल पाऊस आला आमच्या अरे बाई आम्ही बोललो आम्हाला पण घ्या हा कोणता ब्रश आहे गाईज आम्ही कोणता तरी ब्रश आलाय फुल पाणी पुढपर्यंत आहे आम्ही तर चालतो माझा प्लाझो तरी दिसतोय तरी विचार बस काय पोचलो ना अजून अर्ध्यान मॅन वर्सेस वाईट चालू आहे का शेत तर फुल भरला असं हमको बचाओ हम अभी पानी से बाहर आए हैं मनू बस पाणी वाढला अरे ये मोबाईल बाय पडला ना मार्किंग करायची नाही म्हणून नीट धरलाय कशी घेतोस तू मला जाम पाणी आहे शेती तर नाही जायचं खाण्यापेक्षा म्हणून पाणीच्या लाटा मला लाडू बोलतो बस दगा दिली मला आता ही तिथपर्यंत पोचल बाई त्यांच्या घरापर्यंत पोच सिच्युएशन आहे बाई इथून जाते मला घर नको मी नाही या भीती वाट फुल पाणी एक लेवल शीर पाणी आहे तो तरी कधी आलू गेला बाई सगळे या का गाव लोक ब्लॉक करताय बुडलाय अख्खा एक लेवल गाव झालंय आमच्या लोकांना चिकनची पडलं आम्ही येणे झालो आता आमचा वेशवी बघून झाला आता आम्ही दोघी दादरपडा बघायला चाललो क्योंकि दादर पड़ा विश्वी दोष दो चलिए चल भैया रुको पानी भर रहा है
दादरपाडा गाई दादरपाडा बागा कसला चालला वाटावं काय आहे दादरपाडा नदी गटार नदी नाही गटार नाही तो चाले तुमच्या भारी आमचा धबधबा फुलन बेंडी बेंडी डेंजर अय्या गाडी आली पाचशी गाडी टॅलेंटेड आहे अशा गोष्टी मला गावांची लोक कधी दिनेशी करून साड झालोय त्याला येतो डाव बाई सगळा एक्सप्लोर करत आलो सगळा चौऱ्याला काय एक्सप्लोरिंग सो मच पुढे जास्त आहे काय ही सुरुवात आहे तिथं आमच्या नाला गावाला कॉम्पिटिशन तिथं नाला आहे पुढं तिथं चल आधी आमच्या गावाला कॉम्पिटिशन नाही देऊ शकत आमच्या गावात एवढं आहे त्यांच्या गावात जरा अतिशय जास्त पाणी आहे बाई आम्ही जेवढ्या फ्रीली फिरतोय ना इथं तेवढे फ्रीली इथं साप पण फिरतात भाई साप ती तुलच बघा ओ एंजल या आपण किती बुडू आम्ही तर पाणी त्यात तुलस बघशाल ना गोल चक्क पाणी बरोबर चालता बघ ही घरातली लोक कुठे गेली तिथं गेली हे बघा बाई समोर ना आम्हाला एखादा माणूस बघत असेल ना काही असर हा इकडं हो तू एक साईडला व दिसतो नाही खाली म्हणा अशी दरच तरी असा पाऊस आहे स्विमिंग पूल लय पाणी आम्हाला एखादं कोण समोरशी बघत असेल ना त्याला जाम मजा येत असेल आम्हाला दोघींना बघायला कारण आम्ही हो ना एंजल तर कुत्री पाठी लागलेली माहिती आपली कुठे गेलो इथं गेलो ते याला गेटाच्या वरती पण आलतो कशी आपण इथं फल्या बिल्या कशी अगदी पिटत असते रोहित द ब्लॉगर त्यांचा घर बुडला म्हणजे ब्लॉगिंग थांबली नाही पाहिजे हां ब्लॉगिंग नाही थांबणार बाई ब्लॉगिंग आम्ही याला करू. बोलतात खरा कॉन्टेंट क्रिएटर कितना भी पाणी हो मैत्रीण ब्लॉग सुद्धा करू. आली आहे या आम्ही बिना अंघोलीच्या दोघी बघून समजत असेल तुम्हाला माझ्या मम्मीनी सांगलाय तू बुडलीस तरी चालेल पण फोन घरी आला पाहिजे नीट आम्हाला दोघींना सांगितलंय मला तर खास सांगितलं आमची एंजल बुडली तरी चालेल आमचा मोबाईल घरी नाही ठेवला तिला सांगून ठेवलं मी काम करू आता तुमच्या घरचं पाणी नापू आता मी नापलाय नाही तरी या प्लीज मागलोय. प्लीज मग आमच्या घरचा नापू या आमच्या घरी जाऊन खाव काय घरात जाशील तू अशी जाऊ बाई भूक लागले जाऊ जा मला उसाट नाही बोलणार तुमच्या घरांची अ? माझ्या जावेने मला मुठे भरून भाकरी पाठवून दिल्या का पण पाणी भरलेलं आम्ही त्याच्याच मागं लागलेलो घरातला सामान बिमान उचलाला म्हणून आमचे उद्याताईंनी भरून मुठे आणि भाकरी पाठवल्या धन्यवाद उद्याताई मंडल आभारी आहे